यानंतर आपल्या ज्या आणखीन एक व्याख्याता आपल्याला लाभलेल्या आहेत त्या डॉक्टर प्राध्यापिका निशाताई भंडारे मॅडम यांचं देखील आपण व्याख्यान ऐकणार आहोत। मी भंडारे मॅडमचा एक थोडक्यात तुम्हाला परिचय देते। त्या मॉडर्न कॉलेज येथे प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। त्या व्याख्याता देखील आहेत। आज तगात 2000 पेक्षा देखील त्यांनी दिलेले आहेत, त्याच्यासाठी घ्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे त्या सामाजिक कार्यकर्ता देखील आहेत। आणि एक विशेष गोष्ट सांगायची म्हणजे दादा पाटील महाविद्यालय कर्जत सावित्रीबाई जयंती निमित्त 3 जानेवारी 2024 रोजी 2025 रोजी स्त्री शिक्षिका साहित्य संमेलनामध्ये 14 कर्तृत्वान शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला होता। त्यामध्ये रमाई पुरस्काराने डॉक्टर निशाताई भंडारे यांना सन्मान देऊन पुरस्कारित केलं आहे। तरी मी त्यांचं पुन्हा एकदा संस्थेच्या वतीने खूप खूप तुमचे आभार मानते की आपण वेळात वेळ काढून इथे आला। आणि यानंतर मी त्यांना विनंती करते की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करायची आहे। निशाताई भंडारे मॅडम। धन्यवाद अपेक्षा। महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध आणि वेळेअभावी सर्व महामानव महामातांना त्रिवार अभिवादन। समितीच्या निमित्ताने हा जो महिला मेळावा आपण आयोजित केलेला आहे पंचशील गौपूजा बनकवडी अतिशय स्तुत्य कार्यक्रम आहे। कारण जयंती फक्त मिरवणूक काढण्यासाठी नाचण्या गाण्यासाठी नाहीये, तर ते विचार मनामध्ये घेऊन पुढे कार्य करणं, कारण हे स्वतः कृतीशील असे सगळे महापुरुष महामाता आहेत। म्हणून आपण कृती करणं फार महत्त्वाचं आहे। त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आधीच सुरुवातीला आभार मानते, कारण मी बोलायला लागले की मग आभार राहून जातात। आणि मग जेव्हा उत्तमवंशी दादांचा फोन आला आणि त्यांनी 3 तारीख सांगितली तर मी म्हटलं मी तेव्हा कर्जतला आहे। आणि मग त्यांनी नंतर सांगितलं की आम्ही 5लाच ठेवत आहोत, कारण बहुतांश सगळ्या महिला त्या दिवशी ज्या असतात वक्त्या ह्या इकडे तिकडे असतात। त्यामुळे आजचा खरंच छान दिवस तुम्ही, कारण रविवार आहे, सुट्टी आहे। सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। 2025 साल जे आपल्याकडे घेऊन येत असतं आणि सुरुवातच भीमा कोरेगावने होते, सावित्रीबाई फुले जयंती, त्याच्यानंतर आता जिजाऊ जयंती, म्हणजे असा हा जल्लोषाने सुरुवात होते। त्यामुळे सुरुवात जर अशी इतकी छान झाली की वर्षभर आपण छानच सगळ्या गोष्टी करणार आहोत। आणि इथे वक्ते जेव्हा येतात बोलतात तर त्याच्या पाठीमागे खूप मोठा आशय असतो आणि त्यासाठीच आपण ह्या सगळ्या कार्यक्रम घेत असतो। तर मी संपूर्ण सावित्रीची ओवी म्हणणार नाही, कारण माझा एक पायंडा असतो की मी कायम, कारण जी काय मी आज आहे ते मी नेहमी सांगत असते की बाबासाहेबांमुळे आणि बुद्ध धम्म आणि आपल्या सावित्रीबाईंमुळे। त्यामुळे सावित्रीची ओवी, मग मध्ये माझे विचार आणि मग त्याच्यानंतर माझ्याच सावित्रीच्या लेखी म्हणून कवितेने समारोप, असं माझं व्याख्यानाचं स्वरूप असेल। आणि मी व्याख्यानामध्ये आता तुम्ही सावित्रीबाईंबद्दल सगळं माहिती आहे, तर मी नेहमी असा विचार करत असते की जे भूतकाळात झालेलं आहे ते आपल्याला ज्ञात आहे, पण त्याची शिडीवरून चढत असताना आज आपण वर्तमानात काय करायचं आहे। कारण सावित्रीच्या काळातल्या समस्या वेगळ्या होत्या, आज समस्या संपल्या असं नाही, आज नव्याने आहेत। म्हणून आज आपण वर्तमान काळात सावित्रीच्या लेखींनी काय करायचंय हा माझा महत्त्वाचा दृष्टिकोन असतो संघमित्रा, कारण हे फार महत्त्वाचं आहे। कारण आपण हे सगळे महापुरुष महामाता आपण पुस्तकातून अभ्यासतो, वाचतो, गुगलवर सर्च करतो, पण त्यातून घेतो काय? आचार विचार कृती, जशी अरुण खोरेंकडनं तू घेतलेली आहेस आणि घडली तसंच, तर हे महत्त्वाचं असतं। ज्यांना ज्यांना सावित्रीची ओवी येते त्यांनी माझ्यासोबत म्हणायचे, मी पहिलं म्हणणार आणि शेवटचं म्हणणार। आमच्या उमाताईंना येते, इथे उमाताई पवार आलेले आहेत ज्या समता शिक्षण संस्था, उषाताईंबरोबर आम्ही दलित महिला फोरम संघटनेतून गेली 25 वर्षापासून काम करत आहोत। कामत सर आहे जे समता शिक्षण संस्थेमध्ये आहेत, माझे मिस्टर ज्यांना आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषामागे स्त्री असते, पण मी जी आज आहे ना ती त्यांच्यामुळे आहे, किशोर भंडारेंमुळे। कारण माझा सगळा आधी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की लग्नानंतर शिक्षण वगैरे, आणि तू म्हटल्याप्रमाणेच की ते फार महत्त्वाचे, समजून घेणं आणि शिक्षण चालू ठेवणं, ह्या गोष्टी मी पण तुझ्यासारख्याच अनुभवल्या, त्या आता ओघारी येतीलच मध्ये। पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला, अशिक्षित अडाणी पतीपाशी शिकली, मुलींसाठी शाळा दिली, घराबाहेर काढिले गुंडांनी अडविले, धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला, दुसरी ओवी गायली तुझ्या मोठ्या मनाला,
शिकणीसाठी पहिली शाळा तू काढी. शेवट घेते. दुःखितांच्या सेवेत देह तू ठेविला, स्मरण तुझे करुणी वसा मी घेतला. भगिनींना जागविन संघटित करीन, ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन. आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले म्हणतो. जिथे फुलांचं कार्य संपतो तिथे सावित्रीबाईंचं कार्य पुढे चालू राहिलेलं आहे. सगळा इतिहास मी सांगत नाही, सगळ्यांना ज्ञात आहे. आजच्या कार्यक्रमाच्या त्या येण्यापूर्वी आपण उद्घाटन करून सुरुवात केलेली आहे. डॉक्टर वृषालीताई रणधीर मॅडम वाड्याच्या आमची मैत्रीणच आहे. आणि तर सावित्रीबाईंना शिक्षण देऊन फुल्यांनी जे पुढे आणलं आणि पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका सगळं, आणि त्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघतो की तो काळ बघा 150-200 वर्षापूर्वीचा आहे. त्या काळामध्ये जर असं घडलं तर आज आम्ही 21व्या शतकात किती पुढे जायला हवं होतं, पण आपण गेलेलो नाही. आपण तिथेच थांबलेलो आहोत. कारण आम्ही अजूनही सावित्रीबाईंचा पदर सोडायला तयार नाही आहोत. आपल्याला ते एकदा ओढायची सवय लागली की आपण तीच, पण तो पदर सोडून आता आपण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या पदराखाली घेण्यासाठी आपलाही पदर तसाच बनवला पाहिजे. ते आमच्याकडून होत नाही. ही खंत संघमित्राने सुद्धा तिच्या ह्याच्यामध्ये ओघवत्याच्यात आलेलीच आहे आणि मला पण याचं फार वाईट वाटतं. इथं असलेल्या अनेकांना माहिती आहे की माझा पण आंतरजातीय विवाह आहे. तिचा आता 15-16 वर्षापूर्वीचा आहे, माझा 38 वर्षापूर्वीचा आहे. त्या काळामध्ये तेच बंड ती मराठा समाजातून आली. मी थोडंसं सॉफ्ट असलेल्या ब्राह्मण समाजातून आले. सॉफ्ट याच्यासाठी कारण मराठा खूप कर्मठ आहेत, पण ब्राह्मण तुला जो अनुभव आला तो एवढा मला त्या काळात सुद्धा माझ्या आई वडिलांनी भावांनी 6 महिन्यात स्वीकारलेला आहे आणि माझं बाळपण पण केलेलं आहे. आणि नंतर माझी आई माझ्याकडेच राहायला होती. हा फरक आहे. आणि तुला जसे अनुभव तसे मला त्या काळामध्ये सुद्धा ब्राह्मण समाजातले खूप वाईट असे टोकाचे अनुभव आलेले आहेत. आणि मग जेव्हा माझी मुलगी 1 वर्षाची होती आणि देवघरात गेली आणि तिने घंटी उचलली तर आई ओरडली. म्हणलं आता सांग, आता काय करशील. म्हणून ह्या ज्या काही गोष्टी असतात की कृतीतून आणणं. मी सुद्धा आम्ही दोघं नवरा-बायकोनी लग्नानंतर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. खूप संघर्ष करावा लागला. चिखलवाडी हा बौद्ध धर्माचा बालेकिल्ला. तिथल्या लोकांनी माझ्यावर एवढी टीका टिप्पणी केली. ही बामणाची आली आम्हाला आमचा बाबासाहेब शिकवायला. ही भाषा होती संघमित्रा. पुरून उरले 25 वर्ष कार्य केलं आणि आज तिथं महिला घडवल्या. वर्षावास सुरू केला. त्यांना म्हटलं वामनदादा करडक सांगताय भीमा तुझ्या विचारांचे 5 जरी जोडक असते, तलवारीचे तयारचे न्यारेचं टोक असते. वाणी तर भीमा हे करणी तर भीमा असतं आणि सगळ्याच चोख जर वागणे असते. म्हटलं आमच्या रक्तात नाही पण आमच्या कृतीत आहे. मी मनातून काढलंय त्या घरातून तर कधीच हद्दपार केलेलं आहे. तुमच्यासारखं पडद्याआड कपाटात फडतळात ठेवलेलं नाहीये. माझं घर पूर्ण रिकामं करा. जर निघालं तर मग तुम्ही मला बोला. तुमच्या चप्पलाने माझं दूध हे असतं. खूप भयंकर प्रसंग आंतरजातीय विवाह केल्यावर येतात. कारण बाबासाहेबांनी जर सांगितलं की जाती अंताचा प्रश्न हा आंतरजातीय विवाहाने सुटणारे. कारण त्यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की एक स्त्री शिकली तर कुटुंबन पर्याय देश. आणि एकाच कुटुंबात सर्व धर्माचे जर असतील तर मग तिथं जो रक्तसंकर जो आहे की ह्या सगळ्या ज्या गोष्टी. कारण जी काही पुरुष सत्ताक संस्कृती असते न स्वतंत्र मर्यादी नारी मनुस्मृतीने लिहून ठेवलं. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हटले होते ही मनुस्मृती एखाद्या मनीने लिहिली असती म्हणजे एखाद्या स्त्रीने लिहिली असती तर एवढी विषमतेवर आधारित नसती आणि स्त्रियांना आणि शूद्रांना एवढं गुलामीच्या बेड्या ठोकल्या नसत्या. इतकं वाक्य विचार त्याच्यामध्ये केवढे आपल्याला आशय घनता दिसते. आणि मग आपल्याला माहिती आहे बाबासाहेबांनीच धर्मांतराच्याला 22 वर्ष सगळ्या धर्मांचा अभ्यास केला आणि बौद्ध धर्म का स्वीकारला आणि संविधान का आलं. तर म्हणजे दोनच ओळी आहे त्याच्यामध्ये हा सगळा आशय येईल. काय होत होतं मनुच्या काळात आणि काय झालं संविधानाच्या काळामध्ये ही समानता. तरी अजून आमच्या भगिनी भांग्यात कुंकू भरणे
तांब्यावरती नारळ ठेवणे, मार्गशीर्ष गुरुवार करणे, नवरात्रात 9 दिवस रंगरंगाच्या साड्या नेसणे. सावित्रीबाई रमाई एका साडीवर होत्या, पण आम्ही ज्या पद्धतीने अंधानुकरण करत आहोत त्यांचं अतिशय चुकीचं आहे. बाई मनूच्या ग कायद्यानं बाई जात होती सती, बाई मनूच्या ग कायद्यानं बाई जात होती सती. फुल्यांच्या शिक्षणानं, बाबासाहेबांच्या संविधानानं बाई झाली राष्ट्रपती, बाई झाली राष्ट्रपती. सती जाणं म्हणजे नवरा नाही तर तुला जगण्याचा अधिकारच नाही, जिवंत जाळलं जायचं. पण संविधानामुळे शिक्षण घेतल्यामुळे ती राष्ट्रपती बनून देशाचे प्रथम नागरिकत्व मिळवत आहे. केवढा हा प्रवास. आणि आम्ही काय करतो, पुन्हा मागे चाललेलो आहोत. पुढच्या पिढीला काय सांगणार. नवरात्रामध्ये दांडिया मगाशी उल्लेख झाला, गणपती उत्सवामध्ये सोसायट्यांमध्ये जे कार्यक्रम, मी सुद्धा चांगल्या मोठ्या सोसायटीत राहते, पण गणेश उत्सवात खाली जात नाही, नवरात्रीत जात नाही, होळीला जात नाही. आमच्या आजूबाजूच्या एकदा नव्याने जेव्हा राहायला गेलो तेव्हा म्हणाले दिवाळी वगैरे, म्हणलं आमची नाही दिवाळी. छातीत ठोकपणे सांगता आलं पाहिजे, इथे न्यूनगंड नाही, इथं उलट आपला आत्मविश्वास असला पाहिजे की हा देश ज्यांच्या याच्यावर चालतो तो बाप सगळ्यांचा आहे. जाती जातीमध्ये धर्मात अडकून ठेवलं आणि आमच्यामध्ये ज्या पद्धतीने दुही माजवली. आमच्याच नातेवाईकांमध्ये जर कोणी सत्यनारायण केलं, वास्तुशांती केली, जवळच्या तरी मी जात नाही, कारण हे चुकीचं आहे. मग सावित्रीबाई कधीतरी आपल्याला दिसल्या का हो, वडाला गेल्या किंवा रमाबाई गेल्या. मग आज सत्यवानाच्या सावित्रीची नाही तर ज्योतिबाच्या सावित्रीची गरज आहे, तरच विकास होणार आहे. तिने जे वाक्य म्हटलंय की ती स्त्री जर पुरोगामी विचारांची असेल घरातली, तुझ्यासारखंच माझ्या घरातलं उदाहरण आहे. 2 मुली, माझ्या मुली कॉन्व्हेंटमध्ये शिकल्या, फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये शिकल्या, पण कधीच देवळात गेल्या नाहीत किंवा मैत्रिणींबरोबर आज चतुर्थी आज गुरुवार केलं नाही. प्रकाश पवार सर विभाग प्रमुख मला म्हणायचे, बाबा निशा तुझी पोरगी येते डिपार्टमेंटमध्ये आणि जय भीम घालते, मला फार अभिमान वाटतो. म्हटलं घालायलाच पाहिजे ना, स्कॉलरशिप घेऊन शिकलो म्हटल्यानंतर घालायलाच पाहिजे. फक्त स्कॉलरशिप पुरता बाबासाहेब नकोय आम्हाला. आज माझी मोठी मुलगी BMS डॉक्टर आणि 2 नंबरची लंडनला शिकते, आता ती जानेवारीत येणार आहे. हे कुणामुळे झालेलं आहे. मी जर हे नवरात्र करत बसले असते, मी उपास करत बसले असते, मी शिवपूजा वरती घंटी आणत बसले असते, मुलींचं शिक्षण कोणी बघितलं असतं, सासऱ्यांचा आजार पण कोणी बघितलं असतं. नंतर लग्नानंतर शिकल्यामुळे माझा अभ्यास कधी केला असता. आपण जे काम करत आहोत त्याच्यातच त्या सगळ्या गोष्टी असतात. ज्याचा त्याचा धर्म आहे, ज्याने त्याने सांभाळावा, ज्याने त्याने बघा. पण जर आपण एकदा इकडे वळलोय तर परत तिकडे जायचं नाही, कारण हे इतकं सोपं आहे. बाईक खाली आला. हे इतकं सोपं झालेलं आहे कारण आपल्याला त्यासाठी काही करावंच लागलं नाही. सगळं आयतं मिळालंय ना. आयतं मिळालं असल्यामुळे त्याची जाणीव नाही आणि त्याच्यामुळेच आता जे घडत आहे राजकारणामध्ये, जे घडत आहे, छातीटोकपणे ते सांगतायत की आमच्या बहिणींमुळे आम्ही निवडून आलो, 1,500 लेक्चर झालो आणि त्यामुळे एवढी महागाई वाढली. अरे छातीटोकपणे त्या बायकांनी बँकेत जाण्यापेक्षा आपल्या आपल्या ठिकाणच्या सरपंचांकडे महानगरपालिकेमध्ये विधान भवनात एकत्र यायचं होतं आणि आम्हाला देण्यापेक्षा तुमच्या भाऊजींना द्या, भाऊजींना द्या, दाजींना द्या, आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी काहीतरी करा, हे बोलायला पाहिजे होतं. केवढी ही लाचारी. आणि पुन्हा एकदा लोक बोलायला लागली, खरंच बायकांना अक्कल नसते, बायकांचं ऐकू नका, बायका व्यवहार शून्य असतात. म्हणजे दोन्ही बाजूनी काय झालेलं आहे, अतिशय भयानक षडयंत्र. वेगवेगळ्या पद्धतीने संविधान बदलणार नाही, संविधान बदलणार नाही असं म्हणत वेगवेगळ्या गोष्टी सुरुवात झालेल्या. आम्ही शिक्षण व्यवस्थेत आहोत, वृषालीताई वाड्यात आहेत, त्या पण सामाजिक माझी मैत्रीणच आहे. आरक्षणासारख्या गोष्टी स्वायत्त झालेल्या आहेत, ऑटोनॉमस झाले आहेत, फी वाढलेली आहे. जी शिक्षण आपण 1,000-2,000 केलेली आहेत ग्रॅज्युएशनची, आता 15,000, 16,000 फक्त ग्रॅज्युएशनला लागत आहेत. स्वायत्त आहेत, सारख्या परीक्षा, मुलगापात झालं, परीक्षेचा फॉर्म भर, 250-300 रुपये फी आहे त्याची परत. कुठे आहोत आपण. इतकं भयानक आहे हे सगळं. आणि मग जर आपण 150-200 वर्षापूर्वी गेलो तर मग आपल्याला सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंनी जे केलेलं आहे त्याचं आम्ही काय केलेलं आहे. म्हणजे आम्हाला तो परिस मिळाला होता, आम्ही सगळे लोखंड होतो, त्याचं सोनं केलं, पण तो परिसच आम्ही असा टाकला की त्यालाच गंज चढवला आणि त्याच लोखंडासारखं फेकून दिलेलं आहे. आणि आपलीच लक्तर आपण आपल्या वेशीवर टांगायला लागलेलो आहोत. एकदा सावित्रीबाई असंच गोधडी शिवत होत्या, रात्र शाळेवरनं काही लोक आलेली होती, म्हणे तू काय करतेय. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतायत, आपला समाज गोधडी हा काय जो प्रकार आहे ना
जे वाया गेले, फाटके तुटके आपल्या सगळ्या भगिनींना माहिती की आपल्या आज्या वगैरे त्या काळामध्ये 2 ह्याची पातळ नेसायची आणि मग जे गोठ काढायचे, समजा जे दणकट बाजू काढून टाकायची आणि त्याचे मग पॅचेस देऊन गोधडी उबदार. आता काय सगळं ब्लँकेटच एवढे मऊ आणि महाग मिळतात, त्याची घेण्याची आपली ऐपत त्यांच्यामुळे. पण त्या गोधडीची जशी उब आहे तशी समाजामध्ये आपण जी चांगली चांगली लोक आहेत ही उब देणारी आपली ही सत्यशोधकची गोधडी आहे. बघा कुठला विचार कुठे नेलेला आहे. कारण सत्यशोधक समाज हा जेव्हा स्थापन झाला 23 सप्टेंबर 67 साली 1800, त्यावेळेला निर्मिक हा शब्द वापरून सत्यशोधन, काय सत्य, काय वास्तव आहे, काय खरं आहे त्याची मांडणी. कारण गुलामगिरी बघा तुम्ही, ब्राह्मणांचं कसं बघा, शेतकऱ्याचं असून बघा, सगळ्या फुलांची जी काही पुस्तकं आहेत, कारण ते काय म्हणाले, ही गुलामी नुसती एका विशिष्ट समूहाची नाहीये, 3% नाहीये, तर ती जी विचारांची, ते विचार कुठून आले, धर्मग्रंथातून. मग त्याला पर्याय काय करायचा, म्हणजे आपण मुलांना म्हणतो हे करू नको, ते करू नको, मोबाईल खेळू नको. आईनेच जर मोबाईल ठेवला तर मूल हातात घेणार नाही. मुलाच्या हातामध्ये रंगीत पेन्सिल, स्केच पेन वही दिलं तर मोबाईल काढला, चित्र काढ, पर्याय द्या. मग फुल्यांनी हा पर्याय दिलेला आहे की आपलेच ग्रंथ, आपलं साहित्य, ब्राह्मणांचं कसं काय आहे, शेतकऱ्यांचा असून काय, आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी किती भयानक होत्या त्या काळामध्ये. तृतीय रत्न नावाचं नाटक त्यांनी लिहिलं आणि त्यांचं शिक्षण हा 3रा डोळा, ज्ञान हा 3रा डोळा. 2 डोळ्याने आपल्याला समोरचं दिसतं, पण हे समोरचं काय, हे आकलन जे होतं ते ज्ञानाने होतं की बाबा हे विहार आहे, इथं विहारात लोक बसलेली आहेत, कोणीतरी व्याख्यान देते. हे जर ज्ञान नसेल तर कुणी कसे कुठे काही जाईल, पण ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी ज्ञात होत असतात आणि आपल्याला एक काय असतं की काय घडतंय काय नाही ह्याची जाणीव होते, प्रगल्भता येते. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण म्हणतात, जर तुम्ही 2 रुपये कमवत असाल तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला ऊर्जा देईल, जीवन जगवेल, पण पुस्तक कसं जीवन जगायचं ह्याचा मार्ग दाखवेल. आणि जो पुस्तक वाचतो तो कोणापुढे नतमस्तक होत नाही, लाचार होत नाही. ही जी लाचारांची पलटण आलेली आहे ना, त्यांनी कधी पुस्तकच वाचलेलं नाही, जे म्हणत त्याला फॉलो झालेले. नवरात्राच्या संदर्भात ज्या वेळेला बायका म्हणतात की काय हरकत आहे तुम्हाला पण तुमच्याकडे पण नेसच जगा नाही, आपण त्याचे फॉलोअर म्हणतो. नकळतपणे त्याचे काउंटिंग होतं किंवा ते बिंबवलं जातं. नेहमी जे पुरोगामी विचार करणारे महापुरुष आहेत, महामाता आहेत, ते प्रवाहाच्या विरुद्धात गेलेले आहेत. मग आपण ते प्रवाहात का जायचं. आज निळा रंग आहे, मी आज नाही नेसणार निळा रंग, मी 4 दिवसांनी नेसेल, त्या दिवशी का नेसू. म्हणजे तुम्ही फॉलोअर होता, म्हणजे ती जी सिस्टीम आहे ती तुम्हाला मान्य आहे असं होतं. पण आमच्या बायकांना कळतच नाही, म्हणून पुरुष म्हणतात बायका मूर्ख आहे, त्यांना अक्कल नाही, व्यवहार शून्य. म्हणजे किती ज्या स्त्रीची ताकद बुद्धांपासून सगळ्यांनी ओळखली ते आमचे पुरुष जर असे म्हणायला लागले, त्याला दोष कुणाला द्यायचा आहे, आमच्याच भगिनींकडे. मग त्या रंगाची साडी नाही, ती रंगाची साडी आणा, मॅचिंग परकर आणा, ब्लाऊज आणा, दागिने आणा. श्रीमंत कोण होतोय, खर्च कोणाचा होतोय, म्हणजे आपण कुठून कुठे चाललेलो आहोत. ती म्हटल्याप्रमाणे जर आम्ही हे केलं तर आमच्या मुलांनी पण तेच केलं असतं ना. मग तुम्ही केलं की तुमची पुढची मुलगी, तुमची सून तेच करणार. त्यामुळे हे करू नका. ग्रामीण भागामध्ये आज शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. ह्या स्वायत्ततेमुळे, NEP मुळे, क्लस्टर सिस्टीममुळे ज्या मुलींना ग्रामीण भागात शिक्षण मिळत होतं, जवळ कॉलेज म्हणून क्लबिंग झालं तर त्या वंचित राहणार आहे. म्हणजे सावित्रीने जे चोर म्हणून बाहेर काढलं ते पुन्हा येणार आहे. हो की नाही ऋषाली. इतकी भयानक वास्तवता NEP मध्ये. त्या ज्या गोष्टी करायच्या आहेत, इंटर्नशिप आहे, तुम्हाला त्या कंपनीमध्ये जाऊन IKS आहे, IKSच्या नावाखाली बाकीचं तत्वज्ञान नाही आणत आहे. तीच फिलॉसॉफी जे दिवा बागू स्वतः आपल्या कवितेतून म्हणतात की वेदाआधी तू होता. माणसाने सूर्याला म्हटलं म्हणून तो सूर्य झालेला आहे. म्हणजे वेदाच्या आधीपासून आहे, तरी सुद्धा आता वेद परत आणायला लागलेले आहेत अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आणि पाली इथली मूळची, आधी पाली मग संस्कृत, पण त्यांनी उलट केलेलं आहे की संस्कृत ही जननी. हे का झालं, आमचं अज्ञान. हे हळूहळू सगळं जे सुरू झालंय. म्हणजे जर आम्ही सावित्रीच्या लेखी असू तर आता आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर हे काम करावं लागणार आहे. मग आपण ज्या ज्या संघटनात, आपण ज्या ज्या चळवळीमध्ये आहोत त्या माध्यमातून आपण पालकांना सजग केलं पाहिजे. कारण आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत आम्ही, पण शिक्षण आणि हा जो विहार झालेला आहे हा शिक्षकांनीच हे केलेला आहे. मग तुम्ही बघा, कारण शिक्षकांकडे वर्ग जो येतो ते 60 विद्यार्थी म्हणजे 60 कुटुंब आहे, म्हणजे एक तृतीयांश समाज
आपल्याकडे येत आहे, मग तो आपणच घडवायचा आहे, तरच ते होणार आहे. कारण इतर पालकांना माहित नाही, ते वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये वेगवेगळ्या कामात असतात. तर नेमकी NEP काय, ही न्यू एज्युकेशन पॉलिसी का थोपवली जाते, एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशामध्ये ही कशी लागू आहे, वरवर छान छान म्हटलेलं आहे त्याला. पण आतून जेव्हा आता आम्ही अभ्यासतोय, बघतोय, आता आमचं एक 3रं वर्ष आहे, फोलपणा आहे. आणि बहुजन समाज याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागे पडणार आहे. मुलींवरती शिक्षणाच्या संदर्भामध्ये पुन्हा चक्र येणारच आहे, ते फिरणार आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी बघताना आपण जर मागे गेलो की ज्या 5 मुलींना सावित्रीबाई शिकवतायत, एक दिवस सावित्रीबाई येतात आणि त्यांना दगड लागलेला आहे, रक्त येतं. एक मुलगी म्हणते, बाई तुमच्या डोक्यातून रक्त, कपाळातून रक्त येतं. त्या म्हणाल्या, उद्या तुझ्या कपाळातून रक्त येऊ नये, कोणी तुला दगड मारू नये म्हणून आज गेलं तरी चालेल, मला एकटीवर आले, उद्या तुमच्यावर यायला नको. दुसऱ्यांसाठी हे केवढं मोठं हे चालेल. एक लुडो सोबत न्यायच्या का, तर रस्त्याने जाताना पुण्यातली लोक खरकट पाणी टाक, शेण टाक, माती टाक, दगड मार, आणि त्याचा वास यायचा आणि त्याच्यामुळे त्यांना थंडी ताप आला, त्या आजारी पडल्या. मग त्याचं कारण कळलं आणि मग ती एक पिशवीत ठेवायचं न्यायचं. आणि बरं काही ते लहान लहान मुली आहेत शाळेमध्ये, सावित्रीबाई काय करायच्या, ज्या मुली यायच्या त्यांची केस जर अस्ताव्यस्त असतील, त्यांचे जर बटणं तुटलेले असतील, शिवायचं जर तर सुई, दोरा, बटन, केस विंचरणे, इथून ही शिक्षिका सगळं करायची आणि शिकवायची. कारण विद्यार्थी आणि शिक्षणातलं जे नातं असतं, जो संवाद असतो, तो आपलेपणाचा असतो. कारण शिक्षक काय करतो, मातीच्या वळाला आकार देण्याचं काम करतो. मूर्ती त्याच्यात असते दगडामध्ये, पण तो अनावश्यक दगड काढला की ती मूर्ती समोर येते. म्हणून तर आपण आज बघतो ना की डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक बघते का बाहेर पडतात, कवी का येतात, त्यांच्यात ते आहे. जसं नरेंद्र जाधव माझे कुलगुरुजी म्हणायचे की प्रत्येकामध्ये राजहंस दडलेला आहे, की आपल्यात काय आहे शोधा, मग सापडेल. आपण दुसऱ्यांमध्येच फार म्हणतो, तू हे असं छान करतो, तू त्यात, तू काय, स्वतः मी, ते आधी काढलं पाहिजे. आणि ते काढलं तरच आपला हा समाज काढला आहे. आणि ते काढण्याचं काम शिक्षक करतो. पण आता ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शिक्षकांच्या वाट्याला शिकवणं फार कमी येतं. बाकीच्या योजना, बाकीची कामं, बाकीचे हे आम्ही तर आता वर्षभर पेपर काढणे, पेपर तपासणे, मार्क्स एंट्री करणे, आणि कशाचं रिसर्च आणि कशाचं काय. आणि सांगतात की रिसर्चवर भर द्या, UGC सांगते. मी एक वर्षामध्ये 4-4, 5-5 माझे लेख व्हायचे, आर्टिकल्स व्हायचे. एवढ्या 2 वर्षामध्ये मोजून 2-3 झालेले. आज माझे 6 इंटरनॅशनल आहेत आणि 22 घ्यायचे आहेत, नॅशनल आहेत. पण त्याच्यानंतर 2-3 वर्षामध्ये आता फक्त 2 ह्याची भर पडलेली आहे. कसं रिसर्च करणार, वेळ वरतो डोकं काढायला पाहिजे. इतकं म्हणजे भयानक. आणि पूर्वी छडी लागे छमछम विद्या येई घमघम, आता मुलांना काही म्हटलं की तो विद्यार्थी कोणत्या जातीचा आणि ते शिक्षक कोणत्या जातीचे, इथून सुरुवात होते. हे आलेलं आहे. आपण पूर्वी घाबरायचो शिक्षकांना, आता आर्य म्हणलं की तारे म्हणतात, बघून गेल म्हणतात, बाहेर म्हणतात. त्यामुळे आजकाल काय झालेले शिक्षक म्हणतात, नको बेल झाली की वर्गात जा, बेल झाली की बाहेर जा, नको ते नावे लागलं. इतकं वाईट वाटतं ना, अस्वस्थता की काय चाललेलं आहे. आणि या सगळ्या व्यवस्थेमध्ये ह्याला कारणीभूत आपण तर नाही ना. त्यामुळे आमच्यासारखे बोलतात, वाईटपणाही घेतात, कारण मन मानत नाही. वाईट वाटतं जेव्हा मुली अशा पद्धतीच्या वागतात वगैरे, त्याला फार वाईट वाटतं. मग त्यावेळेला आम्हाला सावित्री आठवते, म्हणून आम्ही सावित्रीचे लेख म्हणून आम्ही तिथे जातो की ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात की हे जे शिस्त आहे, हे जे आपलेपण आहे, हे सगळं कुठेतरी हरवत चाललेलं आहे. आम्ही फी भरतो, आम्ही पैसे भरतो, तुमका काय हे काय, आणि नुसतं पुस्तकापुरतं. खऱ्या पुस्तकाबाहेरचं जग हे बाहेर पडल्यावर कळतं, पुस्तकापेक्षा ते वाचूनही कळतं. पण हे अनुभव हा सगळ्यात मोठा गुरु असतो. आणि आताचे विद्यार्थी या पद्धतीने जे चाललेले आहेत. आणि म्हणून सावित्रीबाई फुलेंची जेव्हा आपण जयंती करतो, बाबासाहेबांची करतो, शाहू महाराजांची करतो, महात्मा फुलेंची करतो, आता 12 जिजाऊंची आहे. काय केलेले जिजाऊंनी? अंधश्रद्धेला सगळ्यात पर्यंत मूठमाती दिलेली. आपल्या विधवा बाजूला घेऊन 7 वर्षाच्या शिवबाच्या हातात नांगर देऊन, लाल महाल आपल्याला माहिती आहे की तो नांगरलेला आहे. कारण एका ब्राह्मणाने शाप दिला होता की जो इथे नांगर फिरवेल त्याचा कुळवाचा वंश होईल म्हणून, वंश पूर्णपणे नष्ट होईल. मग हे काय आहे? आता सांगितलं मराठा समाजात काय, मग हे जिजाऊंचं यावं ना पुढे. हे येत नाही. ताराबाई शिंदे मराठा समाजाचे, पण स्त्री पुरुष त्यांना काय निबंध लिहिलेला आहे, त्याच्यावर ते PhD करतात. मग हे त्या काळात मुक्ता साळवे, एकदा सावित्रीबाई
शिकवत असताना जे साळवे मारेकरी म्हणून आले आणि त्यांचे रक्षक बनले, त्या मुक्ताला जेव्हा घेऊन आले पोत्यातून, तुम्ही तिला म्हणजे मुक्त तर कारण चोरून लपून आणलेलं आहे, कारण दरोडेखोराची नाक मग शिकायचं नाही, तिला इथं शिकवा. त्या मुक्ता साळवीने आमचा धर्म कोणता, मग जर परमेश्वराची सगळी लेकरं सारखी चौथीत असणारी मुलगी निबंध लिहिते त्या काळात, आज आम्ही निबंधनाला झालं तर गुगलवर सर्च करतात मुलं. ही शोकांतिका आहे. चौथीतली मुलगी म्हणते की आमचा धर्म कोणता, म्हणून अरुणखोरीची मुलगी सुद्धा तिसरीत असताना वडिलांना पत्र लिहिते घरातल्या घरात की माझ्या मावशीला का हुंडा द्यावा लागतो. हे हल्लीच्या आया सिरियल मध्ये अडकलेल्या, ते बाहेरच यायला तयार नाही, हातात मोबाईल, रील मध्ये आमच्या बायका इतक्या पुढे गेलेल्या आहेत, सेल्फी आणि रील. आपण जर आपल्या हातात पुस्तक घेतलं तर आपली मुलं पुस्तक. मी जेव्हा MA करत होते तेव्हा माझी मोठी मुलगी 4 वर्षाची होती आणि ती मला म्हणजे तू काय करते, मी म्हणजे अभ्यास करते. एकदा ती विद्यापीठात सोडायला आली होती मला, तर किरोले सरांच्या केबिन मध्ये आम्ही गेलो, तर किरोले सर तू का आली, नाही मी आईला घ्यायला आले. का, आईला घर माहिती नाही, नाही मग आईचे पाय दुखतील तर मग आम्ही गाडीवर घ्यायला आलो. मग म्हणाली तुमच्याकडे किती पुस्तक आहे, म्हणजे तुझ्याकडे, आईकडे पण नाही अशी पुस्तक. आई पण तू काय करशील, मी पण असाच अभ्यास करेन, कारण तिने बघितलं आई पुस्तक वाचते, आई अभ्यास करते. हे आई जेव्हा म्हणते की मोबाईल वाईट आहे, तर आईच्या पण हातात मोबाईल नको ना. अनेक कार्यक्रमात आपण बघतो बायका बसलेल्या असतात, ती लहान मुलं मोबाईल लावलेले असतात आणि खात असतात किंवा कार्यक्रमात. अक्षरशः मेंदू, पाठ, डोकं, जे बोट, हे सेन्सिटिव्हनेस, इथे जे आपले आहे चक्र आहेत ती गोथट होत चालली. पूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना काल काय शिकवलं तर मुलांना सांगायचे, तर या मागच्या ह्याच्यात काय शिकवलं, आता मुलांना आत्ता काय मी सांगितलं ते सुद्धा सांगता येत नाही असे. कारण पूर्वी आपल्याला माहिती आपल्या मज्जारज्जूपासून मेंदूपर्यंत जायला जे सेकंद लागतात, 20 सेकंद, 20 ते 40, ते आता राहिलेच नाही, बोथट होत चालले. आणि उत्क्रांतीचा सिद्धांत आहे, ज्या गोष्टी आपण वापरत आणत नाही त्या जाणार. मग मेंदू जर गेलं तर काय करतो, त्याच्यावरच सगळं आहे. मानदुखी, स्पॉन्डिलोसिसचे त्रास आतापासून सुरू झालेले आहे. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की माझ्या भाषणाचा विषय हा आहे. सावित्रीबाई तुम्ही वाचाल, सावित्रीबाई सगळ्यांना माहिती आहे, पण आज सावित्री असती तर काय केलं असतं, तर ते सावित्रीच्या लेखीला करायचं, आपल्या लेखी सुनांना शिकवायचं, हे सगळ्यात महत्वाचं करायचंय. कारण सावित्रीबाई ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी करत होती, ज्या वेळेला पुढे गेले त्यावेळेला हातात टिटवं घेऊन स्मशानभूमीत जाणारी पहिली बाई, सगळ्याच बाबतीमध्ये क्रांती. का तर दत्तपुत्र नाकारला, स्वतः गेलेल्या आहेत, रडत नाही बसल्या कोपऱ्यात. आमच्या बायका अजूनही मी बघते, कोणाचं काय गेलं की ती कुंकू पूस, बांगड्या फोड, गळ्यातलं ओढ, किती अमानुष्य. तिथं कुणी पुरुष येत नाही, हे बायकाच. माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत असा घडला किस्सा बोखेलला, वृषाली, मी ते थांबवलं तिथे स्मशानभूमीत. म्हटलं तिला काय हौस नाही आलेली आणि काय त्या दाजीने काय तिला सोने नको बोलवले, तर ते थांबवलं. आणि मग काय ते त्यांना आनंद होत असतो, ए बाई मग तुम्ही तिकडं बघा, इकडं नाही बघायचं, म्हणजे काही पण आपल्या सामील झाले असं की काय, ह्याचा आनंद असू दे, हे सोडा. आता परवाच्या कार्यक्रमामध्ये याच उद्देशाने एक शपथ घेतली, आज आपण ती पण घेणार आहोत, की आपण आपल्याच महिलांच्या बाबतीमध्ये असं जे बोलतो करतो, इथं कुठेतरी आपल्याला सावित्री फुले यांचे विचार हे कळले पाहिजे. सावित्रीबाई ज्या वेळेला फुलांबरोबर घराच्या बाहेर पडली, कशासाठी पडली कोण सांगेल, आपल्या सगळ्यांना माहिती. कशासाठी पडले, फक्त दोघांचा संसार करण्यासाठी नाही, त्यांचं कर्तव्य. मग अशी जो उल्लेख झाला भावाचा, त्याच वेळेला त्यांच्या भावाने दिलं होतं की तुझे काही करत आहे थांबव. सासऱ्यांनी पण सांगितलं, ते म्हणाले नाही. जर शेठजी, त्या पतीला शेठजी म्हणायच्या, शेठजी चांगलं काम करत आहे, समाजासाठी करत आहे, तर त्यांच्या बरोबर जाणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. हे फार महत्वाचं वाक्य आहे. आज आम्ही ज्या संख्या बघतोय, ज्या गोष्टी घटना घडतायत, घटस्फोटाचेच प्रमाण जे वाढलेलं आहे. आमच्याकडे आम्ही उषाताई वाघ यांच्या बरोबर चळवळ चालत होतं, दलित महिला फोरम संघटना आमच्या मध्ये आहे. त्याच्यामध्ये ताशीच एक 15-16 वर्षापूर्वी केस आली होती. यास्मिन शेख आमची वकील. आजकाल मोबाईलमुळे आणि आईच्या ढवळाढवळीमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले. तर ती सकाळच्या रविवारी झाडून मारत होती आणि आईचा फोन, आजकाल इकडे काय शिजते त्याचा वास तिकडे असतो, अतिशय वाईट आहे. आणि मग तिच्या आईने
विचारलं काय करते, आता साधी गोष्ट असते, टीव्ही बघत असतं माणूस म्हणतो टीव्ही बघतोय, बसल्यासारखं बसलो म्हणतो, काय असं तर पटकन आपण बोलणार म्हणतो काय करते, असं असं करते. ते म्हणाले काय नाही झाडून घेते. हा 1 लाख कमवते तुझ्या हातात झाडून, तुला काय झाडू मारायला पाठवली का, थांब आलीच मी. अरे आधी बघ विचार काय असते. आणि त्या मुलीला पण वेगळं व्हायचं होतं, कारण तिचे दीर जाऊ 2 मुलं आणि एकत्र कुटुंब खालीवर असं होतं. आणि ते मुलांनी खाल्लेलं पोहे वगैरे सांडले होते ते ती झालं. ती जेव्हा आमच्याकडे आलं तेव्हा आम्हाला किस्सा कळला. तिला आम्ही काउन्सिलिंग वगैरे केलं. मुळामध्ये तिला म्हटलं तुझा तर तरुणपण आहे, तू तरुण आहेस, त्यामुळे तू कमवतीस, तुझे आई वडील आहेत तोपर्यंत, नंतर भाऊ भाऊजे स्वतःचा हक्काचा माणूस हे 40-45 नंतर जी जाणीव असते. आणि केअर काढणं हे घटस्फोटाचं कारण नाही आहे ना. ठीक आहे तुम्हाला वेगळं व्हायचंय, वेगळं व्हा, वर खाली वेगळं व्हा, आई वडिलांना हा सांभाळेल तू सांभाळेल दोघं मिळून हे जे आहे. कारण मी जेव्हा वधूवर सूचक मंडळामध्ये व्याख्यानाला जाते तर माझ्या सुखी संसाराची 25 सूत्रे, त्याच्यामध्ये माझं पहिलं तत्व हेच असतं, आईने ढोळढोळ करू नका. ज्या मुलींना सासू सासरे नको त्यांनी अनाथ आश्रमातल्या मुलाबरोबर लग्न करावं. मग तिथं बघावं नाही हा कोण आहे काय आहे कसं आहे. आपले आई वडील आहेत तसे ते पण आहेत. भाऊजाला सांगतात आईकडे लक्ष द्या, तू आधी तुझ्या सासूकडे लक्ष देणार, ती पण कोणाची तरी आई आहे. हे जे होतंय ना महिलांनो भगिनींनो हे चुकीचं आहे. मग इथे आम्हाला सावित्री दिसली. जर आम्ही सावित्रीच्या लेकी असू, जर सावित्रीबाईंनी एवढी मोठी क्रांती केली, एवढा मोठा समाज घडवला, एवढं मोठं परिवर्तन त्या काळात केलं, मग तुम्हा आम्हाला तर आता सगळं हातामध्ये संविधान आहे, कायदे कलम आपल्या बाजूने आहेत, पण त्याचा गैरवापर करायचा नाही. त्या त्या क्षेत्रातल्या आहेत त्या सांगतीलच. अतिशय वाईट पद्धतीने केसेस येतात, ज्या केसेसमध्ये काहीच काम नसतो, जोरच नसतो, पण सासू सासरे आणि मुलींना काय वाटतं आमच्या बाजूने काय ते जे सांगितलंय ते सिद्ध करावं लागतं. त्यामुळे माझ्या सोसायटीला 2 सासवांना मी ह्याच्यातून वाचवलेले 498 कलम पासून. त्यांचे जे वाद व्हायचे मला कळलं तर मी त्यांना सांगितलं तुम्हीच आधी एक पोलीस चौकीत अर्ज द्या, म्हणजे तुमच्या सुनेचं ऐकलं जाणार नाही. हे आजकाल आपल्या पिढीला सासूरवास होता, आता आपल्यालाच सुनवास आहे. मी पोळ्या करणार नाही, मी स्वयंपाकासाठी आलेली नाही. तुमचा मुलगा 10 वाजता उठतो तो मी पण 10 वाजता उठणार, पण संसार म्हणून कुटुंब म्हणून शिक्षण आपण का घेतले, नोकरी का करतो, ही जबाबदारी कशी आपली आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ही खिळखिळ होत चाललेली आहे. त्या कुटुंब व्यवस्थेला आपल्या संस्कृतीला आपल्या संस्कारांना जपणारी आपली ही शेवटची पिढी आहे. मग ह्या पिढीने आता त्या पिढीला हे सांगितलं पाहिजे. कारण कवी म्हणतात देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे तो गुण घ्यावा, असं ऐका असं आहे, पण तुझ्याकडे जे आलंय ते आता द्यायला शिक. मग आम्हाला जे आमच्या रमाईने सावित्रीने जे सांगितले, जिजाऊने सांगितले ते आम्ही आता आमच्या पुढच्या पिढीला द्यायला नको का. ह्या ज्या गोष्टी असतात ह्या प्रबोधनाच्या असतात, ह्या बदलाच्या असतात, ह्याला परिवर्तन म्हणतात. माझ्या पुरते मी सुखी झाले, मला कळलं, माझं सगळं मगाशी दादा म्हणाल्याप्रमाणे खरंच झालं हो. आम्हाला बाबासाहेब म्हणजे झालं, आमचं शिक्षण झालं, आम्हाला स्कॉलरशिप आम्ही शिकलो, आम्ही क्लास 1 क्लास 2 ऑफिसर झालो, छान सोसायटीत राहतो, हम दो हमारा एक हमारा दो संपलं. अरे असं जर बाबासाहेबांनी विचार केला असता, असा महात्मा फुलेंनी विचार केला असता, संस्थानिक असताना शाहू महाराजांनी असा विचार केला असता, किंवा बुद्ध जेवायला गेले आणि त्यांना सांगितलं की आता तुमच्या इथलं भांडण मिटलंय, तरी पण ते दुःख मुक्त करण्यासाठी सर्वस्व सोडून गेले, त्यांनी हे केलं नाही. तुम्ही आपण नेहमी काही गाणी जी असतात जी आपल्याला प्रेरणा देणारी असतात, ही जी जुनी गाणी आपने लिए जिये तो क्या जिये दिल तुझी जमानी केली, जो दुसऱ्यासाठी काहीतरी करताना म्हणतो ना तो कायमस्वरूपी जगतो, आणि जो दुसऱ्यासाठी काहीच करत नाही तो जगत असला तरी तो मेलेला आहे. मग आपण ठरायचं आपण जिवंत प्रेत आहोत का खऱ्या अर्थाने आपलं जगणं चालू आहे, हे फार महत्वाचं. आणि ह्यांनी तेच केलेलं आहे. महात्मा फुलेंच्या संदर्भात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या गोष्टी त्यांनी ज्या केल्या असतात, सावित्रीबाईंनी जे केलं, पण आपल्याला काय करायचंय, जयंती याच्यासाठी करायची असते की त्याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय, आपसुरत काय करणार आपण, आणि ते घेऊन आता आपण पुढे जायचं आहे. त्यामुळे आपली एकजूट असली पाहिजे, चांगले चांगले कार्यक्रम घेतले पाहिजे, आपण आपल्या भगिनींना मदत केली पाहिजे, त्यांच्या इथं काय वातावरण हे झालं असेल तर विचारलं पाहिजे, त्यात भाग घेतला पाहिजे, बोललं पाहिजे. आपण बोलत नाही, दार लावून घेतो, पण जी आग लागलेली आहे ती आपल्या घरापर्यंत आली आहे, ती दार जाळून आत पण घुसणार आहे. त्यामुळे आपण वाट नाही बघायची की ती चौकात लागली, चौकात बघून घेतली.
चौकातून कधी आपल्यापर्यंत येईल सांगता येत नाही. आणि हा 21व्या शतकाचा काळ हा अशा पद्धतीचा आहे, भयानक आहे. एकदा आपल्याला माहिती की सावित्रीबाई जेव्हा शिकवायला चालल्या तर एक कटिंगण आला आणि हा त्याला एक उलटी चपराक मारली. त्या काळामध्ये सावित्रीबाईंनी त्या ब्राह्मण कटिंगणाच्या थोबडीत मारलेली आहे. कशामुळे? आत्मविश्वास आणि आपला पती आपल्या सोबत आहे, आपण चांगलं काम करत आहोत याची ती ग्वाही आहे. का घाबरायचंय? हे जे आहे हत्ती चाले बाजार कुत्ते भुके हजार, ह्याचे म्हणच आहे की त्याला त्याची ताकद माहितीये. भू भू करत तिथपर्यंत निघून जाईल. पण आपण काय करत आहोत? म्हणजे आणि प्रत्येक काम चांगलं करणाऱ्या लोकांना, वेगळ्या वाटेने जाणाऱ्या लोकांना, प्रवाहाविरुद्ध जाणाऱ्या लोकांना त्रास हा होतोच. आणि त्रास होतो याचाच अर्थ त्याची कुठेतरी नोंद होतीये आणि ह्यांच्यामध्ये बदल होणार, यांचं ऐकलं जाणार नाही, हे ह्यांना नकोय म्हणून हे आहे. हा त्याचा खूप मोठा अर्थ असतो. तो अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. जर यांनी त्या काळात एवढं त्याग केलं तर आपण समाजासाठी महिन्यातून, आठवड्यातून, ध्यानासाठी 1-2 तास नको का द्यायला? वर्षवासामध्ये जर आपण धम्म ग्रंथ वाचत असू, अन्नदान करत असतो, याच्यासारखं पुण्य नाही, याच्यासारखा आनंद नाही. सगळे एकत्र येऊन त्या 3 महिने आपण एकत्र असतो, किती छान वाटतं ते. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या समाजासाठी असतात, त्याच्यातून आपली मुलं घडत असतात, आपली पुढची पिढी घडत असते आणि ठामपणे सांगत असते. नुसतंच आम्ही बाबासाहेबांच्या आणि आम्ही बागाचे छावे असं म्हणून नाही चालत. प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणंही तेवढंच महत्वाचं असतं. सावित्रीबाईच्या खूप गोष्टी आहेत, तुम्ही ते पुस्तकातून वाचताय. चित्रपट आता सत्यशोधक समाज आलेला, अक्षरशः ते चित्रपट कॉलेजेसनी, शाळांनी नेऊन दाखवलेत. पुष्पा 2 ला जातात पण सत्यशोधक समाज, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जब्बार पाटलांचा जो पहिला पुस्तक आला होता तो आपण बघितलेला आहे. अक्षरशः डोळ्यातून पाणी येते. त्या अवस्था बेजांत बडोद्याला त्या पारशाच्या घरी लोक आली, त्यांना कळलं आणि त्यांनी त्याला त्यांच्या गोडाऊनमध्ये पाठवलं. त्या कॉटवर बसलेले बाबासाहेब आणि उंदरं फिरतायत. तो प्रसंग बघून बाबासाहेब रडतात, तो बघून आपण रडतो. हे तर आपल्याला पडद्यावर दिसतंय, प्रत्यक्षात काय झालं असेल याची तरी थोडी जाणीव. मग आम्हाला जर सगळं मिळालंय तर हे आम्ही पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ह्या गोष्टी नको का करायला? त्यामुळे माझ्या सगळ्याचा साथ आणि सावित्रीबाईंनी काय केलं ते सगळी ओवी, त्याच्या सावित्रीबाईंचं कार्याने आता आपल्याला काय करायचं त्याची माझी एक कविता मी म्हणते आणि मग थांबते, कारण ते फार महत्वाचं आहे. कारण एपीजे अब्दुल कलाम पण म्हणतात की शिक्षण हे फार महत्वाचं आहे आणि मुलींच्या शिक्षणासाठी खर्च हा केलाच पाहिजे, हाच राखून नाही. कधीच मुलगा मुलगी भेद करायचा नाही, कारण आपण स्त्री पुरुष समानतेचे आहोत. आणि त्यामुळे स्त्रियांना, मुलींना शिक्षणाची दारे खुली केलेली आहे, ती कधीही बंद करू नका. त्यांच्या आवडीचं शिक्षण घेऊ द्या, कारण हे फार महत्वाचं आहे. आणि शिक्षणामुळेच या सगळ्या गोष्टी ज्या घडतात. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 4 दिवस शेळी बनून जगण्यापेक्षा 1च दिवस वाघ बनून जावा, कारण वाघाचा कोणी बळी घेत नाही, शेळी मेंढ्याचा बळी घेत असतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून शिक्षणामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात आणि शिक्षण हीच खरी आपली भूक आहे. ती जर भागली तर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या भूक कशा भागवायच्या त्याची क्षमता आपल्यामध्ये येत असते. एवढंच बोलते आणि माझ्या कवितेने मी शेवट करते. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, खान तशी माती माय तशा लेकी. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, खान तशी माती माय तशा लेकी. सावित्री शिकली, सावित्री शिकली, फुलले ज्ञानाचे मळे आणि त्या फुलांच्या ज्ञानाच्या मळ्यातून तेज सगळ्यांच्या चेहऱ्यावर झळके. त्या मळ्यातून वाट काढली माझ्या माऊलीने आणि वाटत त्या होते अगणित काटे, त्या काट्यातून वाट काढली माझ्या माऊलीने. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, खान तशी माती माय तशा लेकी. आम्ही 21व्या शतकातल्या भगिनी, त्या सावित्रीच्या लेकी. कधीच नाही पडणार आमच्यात उच्च नीचतेची दुही. एकीचं बळ हेच आमचं सगळ्यात मोठं मर्म आणि नका मानाखाली घालू, ताठ मानेने जगू आणि अभिमानाने गाऊ. आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, खान तशी माती माय तशा लेकी. आज 21व्या शतकामध्ये नवीन आव्हाने, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, बलात्कार, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता समूळ नष्ट करू आणि हाती दुधारी तलवार धरू. ती तलवार असेल ज्ञानाची आणि समानतेची, ती तलवार असेल ज्ञानाची आणि समानतेची. आणि या जगाला दाखवून देऊ आणि जगाचा नक्षा बदलण्याची ताकद फक्त आमच्या सावित्रीच्या लेकीमध्ये, कारण आम्ही आहोत सावित्रीच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, खान तशी माती माय तशा लेकी, खान तशी माती माय तशा लेकी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एका कोणत्या रंगामध्ये, एका कोणत्या जातीमध्ये किंवा एका कोणत्या समाजामध्ये आपणच बांधून ठेवलं आणि म्हणून जागतिक लेवलची गोष्ट एका छोट्याशा गोष्टीमध्ये येऊन थांबली, हे सांगणारी गोष्ट ताईंनी आपल्याला सांगितली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण पाहिलं तर आज समाजामध्ये अशी देखील माणसं आहेत की जिथे आई वडील किंवा घरनं मुलींना असं म्हणतात की वी लेट यू डू व्हॉट यू वॉन्ट, तुला शिक्षण घेऊ देतो आम्ही, तुला वागू म्हणजे तुला हवं तसं वागू देतो आम्ही. ही मॉडर्न जगातलं मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या पुढे येतात असं मला वाटतं. कारण जगण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आहे आणि शिक्षणाचा अधिकार सगळ्याच महिलांना, कोणत्याही जातीपातीमध्ये नाही, कुठल्याही वर्णामध्ये नाही, प्रत्येक स्त्रीला अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे, हे त्यांनी सांगितलं. धन्यवाद ताई. यानंतर आपल्याकडे प्राचार्य डॉक्टर वृषालीताई रणधीर या इथे उपस्थित झालेल्या आहेत. तरी मी रोहिणीताई वनशिव यांना विनंती करते की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. या नेसवाडिया कॉलेज पुणे इथे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे त्या सावित्रीबाई फुले यांचं एक पात्री प्रयोग करायचा. आपण वेळात वेळ काढून इथे आलात, आपण आपलं खरंच खूप खूप धन्यवाद मानते. आणि पंचशील बहुजन विकास संस्थेच्या अध्यक्ष रोहिणीताई वनशिव यांच्या वतीने मी त्यांना विनंती करते की आपण वृषालीताईंचा सत्कार करायचा आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. धन्यवाद ताई. त्याचप्रमाणे आपल्यासोबत आज महिला पोलीस अधिकारी वाळुंज मॅडम या देखील इथे उपस्थित आहेत. मी प्रभाताई कांबळे यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद ताई. मी वाळुंज मॅडमला विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. वाळुंज मॅडम. नमस्कार. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन अंतर्गत दामिनी पथकमध्ये मी काम करते. स्पेशली नर्सरी ते सिनियर ज्युनियर कॉलेजच्या मुलामुलींसाठी आणि स्त्रियांसाठी आम्ही कार्यरत आहोत. 4 लेडीजचं पथक आहे आमचं. लेडीज संदर्भात जे काही प्रॉब्लेम असतात ते आम्ही सॉल्व्ह करतो. 112 नंबर जो नंबर आहे त्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. पोलिसांचा जो 100 नंबर होता तो आता सध्या बंद झालेला आहे. त्याऐवजी आहे 112. तुम्ही दिवसा रात्री कधी तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही 112 म्हणजे लेडीज असो जेंट्स असो सर्वांनी त्याचा वापर करायचा आहे. आणि खास महिलांसाठी महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राईड योजना सुरू केलेली आहे. म्हणजे रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत काही अडचण येते किंवा कामानिमित्त महिलांना घराबाहेर पडावं लागते, आपल्याकडे ऑप्शन आहेत. ओला उबेर आहे, आपल्याकडे पैसेही असतात. पण पुरुषांपेक्षा एक सेन्स लेडीजला जास्त असतो की आपण समोर जरी बघत असेल तर साईडचा माणूस आपल्याकडे बघतोय की नाही, बघत असेल तर कुठे बघतोय एवढं तर आपल्याला समजते. त्यासाठी शिक्षणाची गरज नाहीये. तर अशा वेळेस 1098 ह्या नंबरला कॉल केला, तुमचं लोकेशन सांगितलं, नाव सांगितलं, पोलिसांची व्हॅन येईल, तिथे तुम्हाला तुमच्या ठिकाणी पोहोचवलं जाईल सुरक्षितरित्या. त्यामुळे तुम्ही आता बाहेर जात नसाल, जॉबवर नसाल, तुमच्या मुली सुना लेकी कोणी असतील त्यांना कळवा हा नंबर. तसेच 1091 आणि 181 हा सुद्धा नंबर फक्त महिलांसाठी आणि बालकांसाठी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल पैसे कोणाच्याच खिशामध्ये नाहीत, बरोबर. सगळं ऑनलाईनचा जमाना झालेला आहे. मग जशी चोरीची पद्धत बदलली आहे, खिशातले पैसे न जाता आता आपल्या बँक अकाउंटमधून डायरेक्ट आपले पैसे जातात आणि जास्त करून टार्गेट होतात ज्येष्ठ नागरिक. आता सगळे रिटायर झाले बऱ्यापैकी, तर अननोन लिंक येतात किंवा आपण सर्वांना सांगतो OTP शेअर करायचा नाही. RBI सांगतो, आपण शिकलेले लोक एकमेकांना सांगतो की OTP शेअर करायचं नाही. पण सर्वात जास्त चुका शिकलेल्या लोकांकडून होतात. जे कमी शिकलेले लोक असतात त्यांना बऱ्याचशा गोष्टी समजत नाही, त्या
आपल्या मुलांना वगैरे विचारतात की हे असं आलंय काय करायचं. पण आपण शिकलेले लोक फार हुशार आहे. आपण आपल्या मनाने निर्णय घेतो, OTP शेअर करतो किंवा अननोन लिंक येतात. मिशोचा सेल चालू आहे, अमेझॉनचा सेल आलाय, मग आपल्याला वाटतं आपल्याला गिफ्ट मिळेल, चला आपल्या बहिणीलाही मिळालं पाहिजे. मग आपण तर खड्ड्यात पडतो, पण त्यांना घेऊन पडतो. बरोबर पडतो की नाही? त्यामुळे अशा अननोन लिंक आपणही ओपन करायच्या नाहीत आणि शेअरही करायच्या नाहीत. त्यामुळे काय होतात, बरेचसे गुन्हे घडतात आणि असे गुन्हे घडल्यानंतर आपण घाबरून जातो. मग त्यामुळे आपण गुगलवर नंबर सर्च करतो, टोल फ्री नंबर काय. त्याच्यामध्येही जे फ्रॉड करणारे लोक आहेत ते खूप एज्युकेटेड आहेत. ते काही 10वी-12वी वाले नाही, खूप एज्युकेटेड आहेत. त्यामध्ये त्यांनी ते फ्रॉडगिरी करून त्यांचा नंबर टाकलेला असतो. मग जे काही पैसे ट्रान्सफर होतात ते पुन्हा त्यांनाच होतात. आपण पॅनिक होऊन पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो. तर अशा वेळी पोलीस स्टेशनला धाव घेण्याची गरज नाहीये. 1930 नंबर आहे टोल फ्री नंबर, तो आपण डायल करायचा. जे काही ट्रान्झॅक्शन सुरू झालेलं आहे ऑनलाईनचं ते बऱ्यापैकी स्टॉप होतं. त्यानंतर आपण कंप्लेंट कधीही देऊ शकतो. आता नवीन एक प्रकार झालाय, ऑनलाईन अरेस्ट होते, डिजिटल अरेस्ट. त्याचा शिकायत जास्त करून ज्येष्ठ नागरिक होतात ते, की तुमचं असं पार्सल आलंय किंवा तुमचा मुलगा इथे इथे शिकतोय, तो ह्या गुन्ह्यामध्ये अटक होईल, त्याच्याकडे काही गांजा अफू वगैरे असं सापडलंय. तर मग आपण घाबरून काय करतो की त्यांना ते म्हणतात ही अटक टाळण्यासाठी तुम्ही एवढे पैसे ट्रान्सफर करा. आपण त्या गोष्टीची शहानिशा न करता किंवा पोलिसांना माहिती न देता आपण परस्पर निर्णय घेऊन सदरचे पैसे आपण ट्रान्सफर करून टाकता. असे बरेचसे उदाहरणं तुम्ही न्यूज मध्ये ऐकले असतात. त्यामुळे असं कोणताही फ्रॉड झाला तर घाबरून न जाता 1930 नंबरला आपली अगोदर कंप्लेंट रजिस्टर करा. जे काही आपलं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड आहे ते ब्लॉक करा आणि जवळचं जे काही सायबर पोलीस स्टेशन आहे तिथे जाऊन आपला गुन्हा नोंद करा. जे काही आरोपी असतात ते आपल्या महाराष्ट्रातले बऱ्यापैकी नसतात, नागापूर मनीलांड या साईडचे असतात. ते गुन्हा उघड व्हायला आरोपी सापडायला वेळ लागतो, पण तो सापडतो नक्कीच. त्यामुळे नागरिकांना वाटतं की आम्ही 1 महिना झालं 2 महिने झालं आम्ही कंप्लेंट दिलीये, पोलीस काहीच करत नाही, असं बरेचशा वेळा होतं. त्यामुळे लोक काय करतात की बऱ्याच वेळा गुन्हा दाखल करायचं किंवा पोलिसांपर्यंत जाण्याची तसदीच घेत नाही. त्यामुळे जे समोरचे आरोपी आहेत ते धजावतात की आज ह्याला फसवलं उद्या त्याला फसवलं. ते त्यांचं जे काही सत्र आहे ते चालूच राहतं. त्यामुळे आपण सतर्क नागरिक होऊन जर ही माहिती सर्वांना शेअर केली तर समाजामध्ये जो काही फ्रॉडचा प्रकार चालू आहे तो कमी प्रमाण होईल, त्याचं बंद होईल असं मी म्हणणार नाही. काहीतरी जो प्रमाण आहे ते थोडंफार कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे आपले लहान मुलं आहेत त्यांना गुड टच बॅड टच. आम्ही दामिनी पथकमध्ये सर्वांना गुड टच बॅड टच सांगतो. पहिलं सेशन मी माझ्या मुलीच्या शाळेमध्ये घेतलं, माझी मुलगी 2रीला आहे. आणि लहान मुलांना आपण जे काही सांगेल जसं सांगेल तेवढंच ते घेतात. मी त्यांना सांगितलं ही गुड टचची जागा, हे बॅड टच, असं तसं पूर्ण सांगितलं. पण एक गोष्ट मी सांगायची विसरले लेक्चरमध्ये की गुड टच किंवा बॅड टचची जागी, जसं की आपण लहान आहेत मुलं त्यांना आंघोळ घालतो, आजी आजोबा आई वडील आंघोळ घालतात किंवा आपण लहान मुलांना कुशीत घेऊन झोपतो. पहिल्या दिवशी माझी मुलगी पप्पांपासून उठून माझ्या जवळ आली. मला अजून एक छोटी मुलगी 1 वर्षाची, मी लक्ष दिलं नाही. दुसऱ्या दिवशी तिने तेच केलं. तिला विचारलं तू का अशी करतेस, तिने सांगितलं पप्पा मला बॅड टच करतात. मग मला लक्षात आलं की माझ्या सांगण्यामध्ये काहीतरी चूक झाली की पप्पी घेणं किंवा असं लाडाने जवळ घेऊन झोपणं प्रत्येक जण बॅड टच करत नाही. जसे आजोबा झाले पप्पा झाले अशी लोक बॅड टच करणार नाही. म्हणजे 1% लोक सोडले तर बऱ्यापैकी असं होत नाही. बरेच असे उदाहरण आहेत की बॅड टच किंवा एखादा चुकीचा प्रकार होतो. अचानक ते दुसऱ्या देशातून एखादा माणूस आला आणि त्याने अशा चुकीच्या गोष्टी केल्या, असं काही होत नाही. ह्या चुकीच्या गोष्टी होणाऱ्या बरेचशे प्रमाणात आपले जवळचे नातेवाईक असतात. काका मामा दादा आईचा लांबचा भाऊ वगैरे शेजारचा दादा असे प्रकार होतात. आपल्या काळातही बॅड टच झाले. ते मी म्हणणार नाही की बॅड टचचं प्रमाण आता चालू आहे. तुमच्या बाबतीत माझ्या बाबतीत बऱ्याच वेळा असे बॅड टच झालेले आणि ते आपल्या जवळच्या व्यक्तीकडून झालेले. तेव्हा असं असायचं की आपण सांगायचं कोणाला, इथून सुरू व्हायचं आणि आपण सांगितलं तर तूच तशी असशील, तूच हसली, तूच असं केलंस. त्यामुळे आपण घाबरून अशा गोष्टी बऱ्याच वेळा सांगितल्या नाही. पण आता सोर्स आहेत, आपण सांगू शकतो, शाळेमध्ये सांगू शकतो, आई वडिलांना सांगू शकतो. दामिनी पथक त्यासाठी 24 तास पेट्रोलिंग करत असतात. त्यांना आमचे पर्सनल नंबर दिलेले असतात. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ओपन होतात ते. आणि जशा आपल्या वेळेस अन्न वस्त्र निवारण ह्या आपल्या गरजा आपल्याला शाळेत शिकवल्याप्रमाणे, त्यानंतर त्या गरजा वाढल्या. अन्न वस्त्र निवारा आरोग्य शिक्षण झालं. आता 5वीच्याच मुला मुलीची गरज आहे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड, ती त्यांची एकदम अत्यावश्यक गरज झाली. त्यामुळे 5वी 6वीच्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी झाली आता 3 महिन्यापूर्वी. आम्ही 30
32 वर्षाची असून आमचे सीझर होत होते, पण 6वीच्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी होती. मग ज्या मुलीला पिरियड्स येतात तिच्या आईचं काम आहे ते की आपल्या मुलीला मंथली पिरियड्स आलेत का, किंवा एखादी लग्न झालेली महिला असेल तिच्या एक पोटाचा आकार वेगळा असतो, जी छोटी मुलगी आहे तिच्या पोटाचा आकार वेगळा असतो. 3 महिन्यानंतर प्रेग्नेंट आहे की नाही लगेच जाणवते. मग तिच्या आईचं दुर्लक्ष झाल्यामुळे डायरेक्ट तिची डिलिव्हरीची वेळ आली. मग अशा गोष्टीमध्ये तीच अगोदर लहान आहे, ती बाळाचा सांभाळ करू शकते का? तो मुलगा आता जेलमध्ये आहे, ती मुलगी एका संस्थेमध्ये आहे, बाळ 3ऱ्या आश्रमात आहे. म्हणजे ह्या सगळ्या चुकांमध्ये त्या निष्पाप जीवाचे हाल झाले ते. त्यामुळे आई वर्किंग आहे, पप्पा वर्किंग आहे, मग जबाबदारी येते कोणावर? आजीवर. आणि बऱ्याचशा ठिकाणी आजी घरामध्येच नाहीये. बऱ्याच ठिकाणी म्हणजे जे संस्कार आईने द्यायचे होते त्याची जबाबदारी आता आजीवर आली. पण बऱ्याच ठिकाणी आजी नसल्यामुळे आता शाळेमध्ये अगोदर शिक्षण दिलं जायचं, आता शिक्षणाव्यतिरिक्त बऱ्याचशा गोष्टी आहेत की मुलांचं संरक्षण किंवा असं काही गुड टच बॅड टच होतंय का, ही सगळी जबाबदारी शाळेची आहे. इव्हन घरातून निघल्यापासून व्हॅन मध्ये जरी बसली मुलगी ती सुद्धा शाळेची जबाबदारी आहे. त्यामुळे बऱ्याचशा वेळेस काय होतं, व्हॅन मध्ये आपण 100-200 रुपयाचा विचार करतो. तुम्ही व्हॅन पाहिल्या असतील सर्वांनी शाळेच्या, एकदम असे बकरीवर भरल्यासारखे भरतात ते मुलं. फ्रंट सीटवर मुलांना मुलींना कोणालाच बसवायचं नाही. आम्ही सतत ते चेक करत असतो. सदर वाहनांवर कारवाई सुरू आहे. पण आई वडिलांचं एक असतं की मागे आपली मुलगी दबून जाईल, चला तिला पुढे बसवा. आणि बरेचसे असे प्रकार आहेत की जी मुलगी आहे ती व्हॅनवाल्या ड्रायव्हर सोबतच पळून जाते. बऱ्याचशा मुली अशा आहेत कॉन्व्हेंटच्या वगैरे, मनपाची शाळा तर खूप लांबची गोष्ट आहे. कॉन्व्हेंटच्या मुली 7वी-8वीच्या भारतीय विद्यापीठ हद्द सोडून सहकार नगरच्या गार्डन मध्ये मुलांसोबत फिरायला जातात. दोघांची वय कमी आहे. मग आपला ज्येष्ठ नागरिक म्हणून आपलं एक कर्तव्य आहे की आपल्याला जाणवतंय ह्या मुली 18 वर्षाच्या आतल्या आहेत, आपणही अशा गोष्टी निदर्शनात आणू शकतो किंवा 112ला कॉल करून सांगू शकतो. पुण्याचे सगळे नागरिक सुजाण आहेत, प्रत्येक गोष्टीची ते नोंद घेतात. आपल्या आजूबाजूला काय होतात ते असे बरेचसे कॉल येतात आम्हाला 112ला की त्यांचा त्या गोष्टीशी संबंध नाही, पण एक नागरिक सुजाण नागरिक म्हणून ते आपलं कर्तव्य समजतात आणि त्या गोष्टी पोलिसांच्या निदर्शनास आणून देतात. त्यामुळे मला एक सर्वांना विनंती करायची, अशी कोणतीही गोष्ट मुलींच्या बाबतीत तुम्हाला आढळल्यास तुम्ही 112ला कॉल करून त्याची माहिती दिली पाहिजे. आता एक मेसेज फिरत होता 10 वर्षाची मुलगी हरवली आहे म्हणून. आता 5-7 दिवसापूर्वी ती मुलगी सापडली आळंदीमध्ये. म्हणजे त्यांच्या घरी एक वेगळा प्रॉब्लेम होता, तो मी आता सांगू शकत नाही. पण 10 वर्षाच्या मुलीला घर सोडून जाण्याची का वेळ येते? आम्ही शाळा कॉलेजला लेक्चर देतो. एक 12वी सायन्सचा मुलगा आमचं लेक्चर झाल्यानंतर अर्धा तास फक्त रडत होता. तो काहीच सांगत नव्हता, फक्त रडत होता. त्याचं रडणं कंप्लीट झालं. मी त्याला विचारलं काय झालं, तो म्हटला माझ्या वडिलांचा अफेअर आहे, माझ्या वडिलांचा अफेअर आहे, तो माझ्या आईला त्रास देतोय, तर मी करायचंय काय, मला असं वाटतं मी जीव द्यावा. मग मी त्याला सोल्युशन दिलं, तू आता 12वीला आहे, तू आता 18 वर्षाचा कंप्लीट होईल आता एखाद्या वर्षामध्ये, तू तुझ्या आईला घेऊन सेपरेट राहा किंवा तुझ्या आईला कंप्लेंट द्यायला सांग. बऱ्याच वेळा काय होतं, एखाद्या चौकामध्ये नवरा बायकोचे भांडण सुरू असतील, तिथं पोलिसही असतील. लोकांना वाटतं पोलिसांनी हस्तक्षेप करावा. पोलिसांनी जर हस्तक्षेप केला तर तीच बाई म्हणते तुमचा काय संबंध नवरा बायकोच्या भांडणामध्ये बोलण्याचा. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये पोलीस स्वतःहून इन्व्हॉल्व्ह होणार नाहीये. कोणीतरी कंप्लेंट केली पाहिजे, कोणीतरी आवाज उठवला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आता त्याच्या वडिलांचा अफेअर आहे, ह्या गोष्टीला आम्ही पोलीस काहीच करू शकत नाही. तिच्या आईने कंप्लेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे बऱ्यापैकी आई वडिलांच्या अशा चुकांमुळे मुलांवर खूप विपरीत परिणाम होतोय. त्याच प्रकारे सोशल मीडियाचा बराच वाईट परिणाम आपल्या मुलांवर होतोय. सगळे वर्किंग असल्यामुळे आपणच आपल्या मुलांना आतापासून दूध पित नाहीये, त्याला काहीतरी गाणं लावून द्यायचं, मग तशी ती सवय लागते. छोटे छोटे मुलं आहेत जे 1ली-2रीत आहे, ते आता जेवण करत नाही. जोपर्यंत मोबाईल चालू होत नाही तोपर्यंत ते जेवण करत नाही. तुमचे मुलं असो माझी मुलं असो, आपण तेच एक सवय त्यांना लावतोय वाईट. आजकालच्या 1 वर्षाच्या मुलालाही चष्मे लागले, ते आपल्याला ह्या वयामध्ये लागले, ते त्यांना 1 वर्षातच चष्मे लागतात. त्याचं कारण काय? मोबाईल, टीव्ही आणि सोशल मीडियावर असे बरेचसे प्रकार आहेत की ज्या गोष्टी आपल्याला 12वी लास्ट इयर मध्ये समजल्या त्या गोष्टी त्यांना 4थी-5वी मध्ये समजतात. आपण आपल्या मोबाईल मध्ये काय बघायचं हे कोणीच कोणाला सांगू शकत नाही, तो आपला पर्सनल विषय झाला. पण आपला मोबाईल आपल्या मुलांच्या हातामध्ये येतोय, जे आपण बघणार आहे ते स्क्रोल केल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ त्या संदर्भात येणार आहे. मग तुम्ही काय बघायचे ते बघू शकता.
पण ते नॉट इंटरेस्टेड किंवा डिलीट म्हणून तो एक ऑप्शन आहे, तो यूज करू शकता. म्हणजे त्या संदर्भातील जे नेक्स्ट व्हिडिओ आहे ते शो होणार नाही. ज्या गोष्टी लहान मुलापर्यंत नाही पोहोचल्या पाहिजे ते वेळेच्या अगोदर पोहोचतात. ते जे पिरियड्स 10वी 12वी नंतर आपल्याला यायचे ते 5वीच्या मुलीला आता येतात. का तर ते हार्मोन्स बदल, जे काही त्यांच्या डोळ्यासमोर चित्र चालू आहे ते, जे वॉकिंग ट्रॅक आहे तिथे कपल्स बसतात, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे चाळे सुरू असतात, पण कोणी दखल घेत नाही की त्या मुलांना काय बोलावं किंवा 112ला कॉल करून सांगावं. ह्या गोष्टींमुळे जे लहान मुलं खेळतात ते त्यांच्यावर तर आपोआप परिणाम होतोय. असंच एका शाळेमध्ये लेक्चरला गेले होते, तिथे एक सायकेट्रिस्ट मॅडम आल्या होत्या. त्यांनी सांगितलं एक 10वीची मुलगी 2 महिने शाळेत जात नव्हती. त्याचे 3 सेशन झाले. 4थ्या सेशन मध्ये तिने सांगितलं माझ्या 2ही मैत्रिणींना बॉयफ्रेंड आहे आणि मला बॉयफ्रेंड नाही, तर त्या मला त्यांच्या गप्पांमध्ये घेतच नाही, तर मला बॉयफ्रेंड पाहिजे. आता हे म्हणजे जसं की मला नवरा पाहिजे, आता मला लग्न करायचं, ह्या टाईप मध्ये. कालचीच गोष्ट सांगते, 11वीच्या मुली आहेत त्यांचे म्हणणं म्हणजे 45-50 मधल्या, हा माझा नवरा, ह्याच्यावर फक्त माझा अधिकार, असं बॉयफ्रेंडवर अधिकार चालू होता त्यांचा. हा माझा बॉयफ्रेंड आहे, हिने माझ्या बॉयफ्रेंडला व्हिडिओ कॉल करायचा नाही. 2 वाजल्यापासून ते रात्री 8:30 पर्यंत त्यांचा तोच चौकीला गोंधळ सुरू होता, हा माझा बॉयफ्रेंड आहे. आणि बॉयफ्रेंड कोणता? मोक्याच्या गुन्ह्यातला. आणि त्यांच्या शिव्या आहेत, आता रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे, की ते तुम्ही ऐकू शकणार नाही. आणि असं नाहीये की तिचे आई वडील खूप झोपडपट्टीतले वगैरे आहेत, एकदम एज्युकेटेड घरातले तिचे आई वडील. तिची आई आल्यापासून कंटिन्यू फक्त रडत होती. आणि त्यांचं असं म्हणणं होतं ही मुलगी घरातही अशा शिव्या देते, तिचं काय अँगर इश्यू आहे, अँगर इश्यू. मग अँगर इश्यू आपण त्याच्यावर काहीतरी उपचार केला पाहिजे. त्यांना एक अजून एक छोटी मुलगी आहे, त्यांना म्हटलं ही जशी आहे तशीच ही पण बनणार, कारण मोठ्यांचं अनुकरण आपण करतो. ताई कशी तयार होती, ताईची हेअरस्टाईल कशी आहे, ताई काय घालते, ह्याच्यावरच डिपेंड असतं लहानांचं. कारण लहान मुलं आहेत ते मोठ्यांनाच कॉपी करतात शेवटी. त्यामुळे आपल्या घरातल्या मुली 5वी, मी तर म्हणते 10वी नाही, 5वी पासूनच्या मुलींवर लक्ष ठेवलं पाहिजे. 5वीच्या मुलांच्या बॅग मध्ये कोयता सापडतो, 7वीच्या मुलींच्या बॅग मध्ये 3-3, 4-4 तोळे सोनं सापडते. आता ते सोनं काय शोला तर आणलं नसेल, पळून जायचा काहीतरी प्लॅन असेल. वकील मॅडम आहेत कोणीतरी ते, बरोबर नाही का? देशामध्ये महाराष्ट्र बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो, बरोबर. तर ह्यातले बऱ्यापैकी गुन्हे जे आहेत ते 18 वर्षाच्या आतल्या मुली असल्यामुळे ते बरेचसे गुन्हे तसे दाखल होतात. ते स्वतःच्या रजामंदीने त्यांच्यासोबत फिरायला जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण त्या अल्पवयीन असल्यामुळे असे गुन्हे दाखल होतात. आणि आजकालची मुलं जे आहेत ते मुलींना फसवायलाच बसलेले आहेत. आणि मुलींचं वय जे आहे 11वी 12वी, त्यांचं वय फसण्याचं वय, प्रेमात पडण्याचं वय आहे. मग बऱ्याच वेळा काय होतं, आई वडिलांकडून मारहाण किंवा टॉन्टिंग करणं, त्यामुळे मुली एकदम अग्रेसिव्ह होतात. मला एक सांगायचंय की जेव्हा मुली लहान होत्या, मुलं लहान होते, 1ली 2री, प्रत्येक गोष्ट आपल्याशी शेअर करायचे. आज असं झालं, मॅडमने असं केलं, तसं केलं, ह्याने मला मारलं, माझी पेन्सिल चोरली. पण जसे जसे मोठे होत जातात तसं तसं त्यांचं एक सांगणं कमी होतंय, कारण आपण वर्किंग आहे, आपल्याला तेवढा वेळ नाही. जे काही मुलं सांगतात ते कंटिन्यू आपण ऐकलं पाहिजे. मग तो एक वेळ सतत पुढे गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येते आई किंवा वडील आपलं ऐकत नाहीये. मग तो एक काम कमी करा, पण जे काही आपल्या मुली सांगतात ते त्यांचं पूर्ण गोष्टी ऐकून घ्या. मुलीसोबत आपल्या असं नातं निर्माण करा की एखाद्या मुलाने प्रपोज जरी केलं तरी आपल्या मुलीने येऊन आपल्याला सांगितलं पाहिजे. किंवा छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला शाळेत असताना आपल्यालाही कोणीतरी आवडत होतं, किंवा जेंट्सला आपल्यालाही कोणी आवडत होतंच की नाही, अशी छोट्या छोट्या गोष्टी त्यांना गंमत म्हणून सांगायच्या. मग त्यांना एक ते कम्फर्टेबल नातं निर्माण होईल. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट त्यांच्याशी शेअर केल्यानंतर त्याही प्रत्येक गोष्टी तुमच्याशी शेअर करतील. एका कॉलेजमधलं सांगते, एका मुलीला 57 वर्षाचा माणूस छेडत होता, तो त्यांचा नातेवाईक होता. तर तिने मला सांगितलं, पण ती कंप्लेंट द्यायला तयार नव्हती. तिच्या आईला सांगितलं तर ती म्हटली मी आईला एकदा सांगितलं होतं, तर आई म्हणते तूच तशी असेल. मग अशा मुलींनी करायचं काय? मग बऱ्याच वेळा माणसांना वाटतं की पोलीस स्टेशनला गेलं तर केस रजिस्टर होईल, इज्जत जाईल, अशा प्रकारे मनामध्ये विचार आल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पोलीस स्टेशन पर्यंत येत नाही. पण दामिनी पथक खास त्यासाठी आहे, प्रत्येक गोष्ट रजिस्टर न करता तिथल्या तिथं प्रत्येक गोष्टीचा इलाज केला जातो. तुम्हाला वाटत असेल केस दाखल करायची, केसही दाखल केली जाते, समजावलं जातं, काउन्सिलिंग केलं जातं. अशा प्रकारे महिलांसाठी
पुणे पोलीस सदैव तत्पर आहेत. कोणालाही काही अडचण आली तरी पुणे पोलीस, महाराष्ट्र पोलीस यांना संपर्क साधावा. बऱ्याचशा वेळा पोलिसांना घाबरून बऱ्याचशा गोष्टी लपवल्या जातात. त्या गोष्टीला आपण छोट्या गोष्टी लपवल्यानंतर त्यातून मोठा काहीतरी गुन्हा होतोय. त्याच्यामुळे सगळ्यांनी 112 किंवा दामिनी पथकाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला तरी चालेल. आम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या सेवेसाठी हजर आहे. एवढं बोलून मी माझे 4 गोष्टी संपवते. थँक्यू. खरं तर प्रत्येक आईनी आपल्या मुलांना, मुलगी असो मुलगा असो, त्यांना खरं तर ही माहिती पोहोचवली पाहिजे. आपण वेळात वेळ काढून, खरं तर त्या ड्युटीमध्ये आहेत, मला सरांनी सांगितलं, तरी सुद्धा त्या वेळात वेळ काढून आपल्या इथे आलेले आहेत. धन्यवाद मॅडम. आणि त्यातलाच एक गोष्ट सांगते की आम्ही ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला एक प्रोजेक्ट केला होता आणि त्या प्रोजेक्टमध्ये लहान मुलांचे यूट्यूब असं सॉफ्टवेअर बनवला होता आणि त्याच्यामध्ये आमचा 3rd रँक पण आला होता. बनसोड सरांचा मुलगा आहे, त्यांनी मला गायडन्स दिला होता, अजिंक्य दादा, आणि त्याच्या आधारावरती आम्ही लहान मुलांसाठी यूज करायचं यूट्यूब असा प्रोजेक्ट बनवला होता. तर धन्यवाद मॅडम.